पण आल्यापासून मी यांना पण फोन केला होता. हे म्हटले इकडं पाऊल दिसत तिकडं पाऊल दिसत, पण मला काय ती खात्री पडली नाही. मी ओतूरवरून आलो, पहिल्यांदा हे रस्त्याच्या वरच्या शेतात पाहिलं, तिकडं मोकळं उसाच्या बाजूला. तिकडं म्हणलं कुठं काही पावलं दिसत, तिकडं नाही दिसली. मग मी इकडं आलो, माझ्याच वावरांनी शोध घेतला तर मला ही पावलं इथून तिथून दिसली. तर इथून असं मी नदीच्या कडेकडे जिथपर्यंत पावलं दिसली तिथपासून फार स्मशानभूमीच्या तिकडनं बैल काढली त्यांनी. मला पैशापेक्षा फक्त त्यांना असं ती बैल कुठं का असावी, फक्त त्यांचं काही अशी विल्हेवाट त्यांनी लावली नाही पाहिजे, एवढं मला वाटतं. फक्त विल्हेवाट कापतील हो, त्याची भीती वाटते मला साहेब. मला पैशाचं त्याच्या नुकसानीचं काय नाही वाटत. पैसे किती गेले मला, मी त्याची किंमत अशी पैशात केली नाही साहेब. हे फक्त आता मला पोलिसांनी लिहून दिलं का काय किंमत टाकायची म्हणून म्हणलं तुम्हाला काय टाकायची ती टाका साहेब. मला त्याच्याशी काही घेतलं नव्हतं, पण गुण होते त्यांच्या साहेब तेवढे. लक्ष्मी ते आल्यापासून माझ्या घरात मला व्यवस्थित माझं चाललं होतं साहेब. काहीतरी आपण काही म्हणतो ना, कशाच्या पायात लक्ष्मी असते, कुणाच्या काय कशात असते, असं एक आपल्या मनात असतं का नाही, प्रत्येकाच्या मनात असं काही. अशाने फक्त मला ते त्यांची भावना होती फक्त. तर माझी अशीच आहे, कोणी पाळणाऱ्यांनी गेली असली तर मला त्याचं दुखणं नाही वाटणार, पण जर ती याला गेली असेल तर शांती नाही लावणार साहेब.